शकते आणि त्याला तुम्हीच जबाबदार असणार. मग मला जे काय मनोजना बोलायचंय, मनोज जरांगे पाटलांनी मी सांगितलं मला काय बोलायचंय त्यांच्याशी. माझी चर्चा सुद्धा झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले आहे. पण एक वर्षभरात मी दोघांना जबाबदार धरतो. पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष लोकांना सुद्धा. तुम्ही काय एकत्र येत ठरवाने सांगा, आम्ही अशा पद्धतीने आरक्षण देऊ शकतो का नाही देऊ शकत. तिकडे पलीकडे बसायचं आणि नुसतं मनोज दादा मनोज दादा मनोज दादा म्हणत बसायचं. हे काय बरोबर नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे. तर कोणासाठी? स्वतःसाठी. मी मनोज जरांगेंना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं किती प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा. प्रामाणिक लढा. आज सुद्धा याचं कारण मला माहित नाही. मी 6व्यांदा 7व्यांदा त्यांना भेटायला आलोय. पूर्वी सुद्धा आलो होतो, आजही आलोय आणि उद्या सुद्धा येणार. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आपण जर शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतो तर या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर होतो, आजही आहे आणि उद्या सुद्धा ठामपणाने त्यांच्या बरोबर असणार आहे. आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो, पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एक फोकस घेऊनच आलोय. तो म्हणजे त्यांची तब्येत. तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो. आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट्स घ्या, मेडिकल रिपोर्ट्स घ्या. काय किडनीची फंक्शनिंग आहे देव जाणे, काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे, ब्लड प्रेशर ड्रॉप झालेलं आहे.